आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील फ्रिक्शन या चॅप्टर मधील टाइप नंबर 2 फोर्स पी इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल प्लेन यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार आहोत. अ ब्लॉक ऑफ 80 न्यूटन इज प्लेस्ड ऑन हॉरिझॉन्टल प्लेन where the coefficient of friction is 0.25. Find the force at 30 degree up the horizontal to just move the block. म्हणजेच काय केलेलं आहे आपल्याला, एक हॉरिझॉन्टल प्लेन दिलेलं आहे, त्यावरती एक ब्लॉक दिलेला आहे आणि त्या ब्लॉकचं वेट किती दिलेलं आहे, 80 न्यूटन. मग या ब्लॉकचं वेट कोणत्या डायरेक्शनला असणार, टुवर्ड्स डाऊनवर्ड. म्हणजेच किती असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला 80 न्यूटन एवढं काय असणार आहे, वेट डब्ल्यू असणार आहे. नेक्स्ट काय सांगितलंय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजेच म्यू आपल्याला दिलेलं आहे, किती आहे, 0.25. त्याचप्रमाणे जो काय फोर्स अप्लाय केलेला आहे हॉरिझॉन्टल सोबत किती डिग्री अँगल क्रिएट करतो, 30 डिग्री. म्हणजेच 30 डिग्री मध्ये काय असणार आहे, हा अँगल थिटा असणार आहे. आणि फोर्स पी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलाय. किती फोर्स लावल्यानंतर ही बॉडी मूव्ह होणार आहे, तो फोर्स पी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर गिव्हन मध्ये जो काय डाटा दिलेला आहे एकदा इथं नोट डाऊन करूया. तर जो काय लोड डब्ल्यू आहे तो दिलेला आहे, किती दिलेला आहे, 80 न्यूटन. नेक्स्ट काय केलंय आपल्याला, जो काय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आहे तो दिलेला आहे, किती आहे तो, 0.25. नेक्स्ट काय दिलंय, अँगल, जो काय फोर्स पी किती डिग्री अँगल मध्ये अप्लाय केला जातो, तो अँगल थिटा किती दिलाय, 30 डिग्री. आणि टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, टू फाइंड जो काय फोर्स आहे तो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं, म्हणजेच पी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर आता इथे एक डायग्राम मध्ये बघा, जर का लोड डब्ल्यू डाऊनवर्ड असेल तर नॉर्मल रिएक्शन आर ही कशी असणार आहे, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. हा फोर्स कसा इन्क्लाइन असेल तर याचे दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करतो, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. बाहेरच्या डायरेक्शनला फोर्स असल्यामुळे एरो कसे काढायचे, बाहेरच्या साईडला. हॉरिझॉन्टल असल्यानंतर काय करतो, कॉस घेतो, म्हणजे फोर्स पी कॉस आणि अँगल थिटा. सिमिलरली इथं काय, फोर्स पी व्हर्टिकल असल्यामुळे साइन आणि अँगल थिटा. नेक्स्ट बघा, हा फोर्स इकडे अप्लाय केल्यामुळे काय होणार, जी काय बॉडी आहे ती ह्या डायरेक्शनला मूव्ह होणार. म्हणजे बॉडीची मोशन कोणत्या डायरेक्शनला असणार, ह्या डायरेक्शनला मोशन असणार. मोशनच्या ऑपोजिट डायरेक्शनला काय असतं, फ्रिक्शनल फोर्स एफ. त्याचा फॉर्म्युला काय असतो, म्यू इंटू आर. अशा प्रकारे डायग्राम ड्रॉ केलेले आहे. आता ह्या डायग्रामच्या द्वारे काय करायचं, अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचा. कशा करत असतो, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 कधी येतं, ज्यावेळी बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असते तेव्हा. मग इथे लिहूया, फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम. ज्यावेळी बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असते त्यावेळी समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. मग सर्वात प्रथम काय करूया, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 ठेवून व्हॅल्यू फाइंड आउट करूया. एफ एक्स म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल फोर्स. राईटला जाणारे पॉझिटिव्ह घेत असतो, लेफ्टला जाणारे निगेटिव्ह घेत असतो. मग आता सर्व हॉरिझॉन्टल फोर्सचं इथं काय करूया, कॅल्क्युलेशन करूया. पहिला कोणता, एफ कोणत्या डायरेक्शनला चालला, लेफ्टला. लेफ्टला म्हणजे मायनस. नेक्स्ट बघा, हा व्हर्टिकल इथं हॉरिझॉन्टल आहे, पी कॉस थिटा. पी कॉस थिटा आपल्याला माहिती आहे किती, 30. आणि हा पी फाइंड आउट करायचा. कोणत्या डायरेक्शनला चालला, राईट डायरेक्शन. राईटला जाणारे कसे घेतो, प्लस. इथं बघा, हा एफ कसा आहे, मायनस आहे, इज इक्वल टू ह्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, प्लस होणार. म्हणजे एफ इज इक्वल टू पी कॉस 30. एफ म्हणजेच काय असतं, म्यू इंटू आर. मग इथं पुट करूया आपण व्हॅल्यू, एफ इज इक्वल टू म्यू आर इज इक्वल टू पी कॉस 30. यातले आपल्याला म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी, 0.25. इकडे इंटू आहे, तिकडे पाठवल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच आर इज इक्वल टू काय होणार, पी ॲज इट इज कॉस 30 डिवायडेड बाय म्यू. म्हणजेच आर इज इक्वल टू काय होणार, पी ॲज इट इज कॉस 30 डिवायडेड बाय म्यू. कॉस 30 डिवायडेड बाय म्यूची व्हॅल्यू किती दिली, 0.25. म्हणजेच किती आन्सर आला आपलं, 3.464. त्याला काय म्हणूया, इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट बघा, समेशन एफ एक्स फाइंड आउट केले, समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, कारण बॉडी कशी आहे, लिमिटिंग इक्विलिब्रियम. म्हणजेच व्हर्टिकल फोर्सचे ऍडिशन करताना अपवर्ड जाणारे कसे घेतो, पॉझिटिव्ह. डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह. आता बघा, व्हर्टिकल फोर्स बघा, हॉरिझॉन्टल घ्यायचं नाही, डब्ल्यू 80 डाऊनवर्ड आहे, डाऊनवर्ड म्हणजेच मायनस डब्ल्यू. नेक्स्ट बघा, आर अपवर्ड चालला, अपवर्ड जाणारे प्लस आर. नेक्स्ट बघा, हा पी साइन थिटा. पी साइन थिटा म्हणजेच किती आहे, 30. कोणत्या डायरेक्शनला, अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह. आता काय करूया, यामध्ये सर्व व्हॅल्यू पुट करूया. 0 इज इक्वल टू डब्ल्यू, जो काय लोड दिलेला आहे किती, 80 न्यूटन. इथं मायनस डब्ल्यू असल्यामुळे मायनस, प्लस आर. आरची व्हॅल्यू इथं आपण फाइंड आउट केली आहे, किती आहे ती, 3.464 इंटू पी. प्लस आहे त्यामुळे प्लस, प्लस पी साइन 30. यातला पी आणि यातला पी कॉमन काढूया, म्हणजेच काय होणार,
हा -80 इकडे पाठवल्यानंतर प्लस होणार, म्हणजेच 80 इज इक्वल टू हे काय होणार, या दोघातून पी कॉमन काढलं, मग ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 3.464 प्लस साइन 30. कॅल्क्युलेट करूया पी ऑफ, या दोघांची ऍडिशन करूया. 3.464 प्लस साइन 30 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 3.964. ही 80 ॲज इट इज. या पी ला ही व्हॅल्यू कशा इंटू ह्या साईडला पटवल्यानंतर काय होणार डिवाइड, म्हणजे पी इज इक्वल टू काय होणार 80 डिवाइडेड बाय 3.964. म्हणजे जे काय फायनल आन्सर येणार ते काय असणार आहे आपलं फोर्स पी. 80 डिवाइडेड बाय 3.964 किती आन्सर आला आपलं 20.181. फोर्सचं युनिट काय असणार आहे न्यूटन. तर इथं न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे फोर्स पी आपण इथं व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.